नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज मी तुम्हाला एक मनापासून प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं, की असं वाटतं की अजून थोडा वेळ झोपावं? बेडवरून खाली पाय ठेवताना तुमच्या टाचा दुखतात का? किंवा दिवसभर काम करताना अचानक कंबर किंवा पाठ लचकल्यासारखी वाटते का? जर याचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. अनेकदा आपल्याला वाटतं, की अरे हे तर वयानुसार होतच असतं किंवा काल जास्त काम झालं असेल म्हणून अंग दुखत असेल. आपण काय करतो? मेडिकलमधून एखादी पेनकिलर आणतो किंवा गुडघ्याला बाम चोळतो आणि तात्पुरते बरं होतो. पण मित्रांनो, थोडा विचार करा, आपल्या शरीरात नेमकं काय कमी पडतंय ज्यामुळे हे वारंवार होतंय? हे दुखणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या शरीराची एक ओरड असते, की मला पोषण द्या, मला ताकद द्या. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 3 शक्तिशाली बियांबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या स्वयंपाकघरात आहेत. पण तुम्हाला त्याची खरी ताकद कदाचित माहीत नाही. या बिया म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. जर तुम्ही हा उपाय मी सांगितल्याप्रमाणे केला, तर म्हातारपणापर्यंत तुमचे गुडघे, तुमची कंबर आणि शरीरातील सर्व हाडे लोखंडासारखी मजबूत राहतील. हा व्हिडिओ थोडा सविस्तर असणार आहे, कारण मला तुम्हाला अर्धवट ज्ञान द्यायचं नाहीये. त्यामुळे पुढची काही मिनिटं तुमचं पूर्ण लक्ष इकडं असू द्या, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील वेदना कायमच्या घालवू शकतो. चला तर मग विषयाला सुरुवात करण्याआधी आपण हे समजून घेऊया, की हे दुखणं मुळात येतं कुठून. बघा, आपल्या शरीराचा जो सांगाडा आहे, जी हाडं आहेत, ती मुख्यत्वे कॅल्शियमवर चालतात आणि आपले जे स्नायू आहेत म्हणजेच मसल, हे लोह म्हणजेच आयरन आणि प्रथिनांवर चालतात. आजकालची आपली जीवनशैली कशी झाली आहे? आपण चवीसाठी खातो, पण पोषणासाठी खात नाही. जेव्हा शरीरात लोहाची आणि रक्ताची कमी होते, तेव्हा ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत नीट पोहोचत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सतत आळस येतो, जिना चढताना दम लागतो किंवा डोळ्यासमोर अंधारी येते. दुसरीकडे जेव्हा कॅल्शियम कमी होतं, तेव्हा शरीर काय करतं माहीत आहे? रक्तातील कॅल्शियमची पातळी टिकवण्यासाठी शरीर तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम ओढायला सुरुवात करतं आणि याचा परिणाम काय होतो तर हाडे ठिसूळ होतात, आतून पोकळ होतात आणि म्हणूनच गुडघ्यांमधून कट कट आवाज येतो. डॉक्टरकडे गेल्यावर ते तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या देतात, पण गोळ्यांपेक्षा निसर्गानं दिलेल्या अन्नातून मिळालेलं कॅल्शियम शरीर 100% लवकर शोषून घेतं. म्हणून आजचा हा उपाय महत्त्वाचा आहे. यात आपण 3 गोष्टी वापरणार आहोत: अळीव, तीळ आणि जवस. या तिघांना जेव्हा आपण एकत्र करतो, तेव्हा तयार होतं एक सुपर फूड. आता आपण यातील पहिल्या घटकाची सविस्तर माहिती घेऊया. आपल्या उपायातील पहिला आणि सर्वात पॉवरफुल घटक आहे अळीव, किंवा ज्याला हिंदीमध्ये हलीम आणि इंग्रजीमध्ये गार्डन क्रेस सीड्स म्हणतात. बऱ्याच जणांना हे माहीतही नसेल. तुम्हाला माहीत आहे का? पूर्वीच्या काळी बाळंतपणानंतर स्त्रियांना अळीवाची खीर का दिली जायची? कारण छोट्याशा बीमध्ये प्रचंड ताकद आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण फक्त 1 चमचा अळीव बियांमध्ये तब्बल 12 मिलीग्रॅम लोह असतं. हे प्रमाण एवढं जास्त आहे, की बाजारात मिळणाऱ्या महागड्या टॉनिकमधून सुद्धा तुम्हाला एवढा नॅचरल लोह मिळणार नाही. ज्यांच्या अंगात रक्त कमी आहे, ज्यांचं हिमोग्लोबिन वाढत नाही किंवा ज्या महिलांना मासिक पाळीच्या काळात खूप थकवा येतो, त्यांच्यासाठी अळीव हे अमृतासारखं आहे. अळीवाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त लोहच नाही, तर यात व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. आता तुम्ही म्हणाल, व्हिटॅमिन सी कशाला? तर विज्ञान असं सांगतं, की आपण खाल्लेलं लोह शरीरात पचवण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज असते. निसर्गानं बघा कशी कमाल केली आहे. लोह आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही एकाच बीमध्ये भरून दिलंय. यामुळं फक्त हाडेच नाही, तर तुमचे केस गळणं थांबते, त्वचा चमकदार होते आणि मुख्य म्हणजे अशक्तपणा मुळापासून जातो. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे, जो आहे सफेद तीळ. मित्रांनो, हिवाळ्यात आपण तिळगुळ का खातो? कधी विचार केलाय? तीळ हा कॅल्शियमचा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक साठा आहे. अनेक लोकांना दूध प्यायला आवडत नाही किंवा काहींना दूध पचत नाही. लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास असतो. अशा लोकांसाठी तीळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. 100 ग्रॅम दुधात जेवढे कॅल्शियम असतं, त्यापेक्षा अनेक पटीनं जास्त कॅल्शियम 1 चमचा तिळात असते. वयाची 40शी ओलांडली की सांधे दुखायला लागतात, कारण 2 हाडांच्या मध्ये जे वंगण असतं, त्याला आपण ल्युब्रिकेशन म्हणतो, ते कमी व्हायला लागतं. तीळ निसर्गतः स्निग्ध असतात, तेलयुक्त असतात, ते आतून सांध्यांना मऊ ठेवतात. तसेच यात मॅग्नेशियम नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो. अनेकदा तुमच्या सोबत असं झालं असेल, रात्री झोपताना अचानक पायाच्या पोटऱ्या ओढल्या जातात किंवा पायाची नस चढते.
हे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतं. तीळ खाल्ल्यानं स्नायू रिलॅक्स होतात आणि शांत झोप लागते. त्यामुळे तीळ हे फक्त सणासुदीला खायची गोष्ट नाहीये, तर हाडांच्या मजबूतीसाठी ते रोजच्या आहारात असलंच पाहिजे. तिसरा आणि शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा घटक आहे जवस, की ज्याला आळशी म्हणतात. इंग्रजीत याला फ्लॅक्स सीड म्हणतात. याला शाकाहारी लोकांचं फिश ऑइल असं म्हटलं जातं. का? कारण माशामध्ये जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं तेच या जवसामध्ये भरपूर प्रमाणात असतं. आजच्या काळात आपल्या अन्नातून ओमेगा 3 गायब झालाय आणि म्हणूनच गुडघेदुखी आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. हे ओमेगा 3 आपल्या गुडघ्यांसाठी वंगणाचं म्हणजेच ग्रीसचं काम करतं. गुडघे घासले जाणे, चालताना त्रास होणे, सांध्यांवर सूज येणे यावर जवस खूप प्रभावी आहे. शिवाय हे हृदयासाठी म्हणजे हार्ट हेल्थसाठी उत्तम असतं, कारण हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि नसा मोकळ्या ठेवतं. आता हे तीनही घटक किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला समजलं असेलच. आता पाहूया हे मिश्रण नेमकं बनवायचं कसं. ही कृती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला या तीनही गोष्टींचं प्रमाण समान घ्यायचंय. म्हणजे जर तुम्ही 1 वाटी अळीव घेतलं तर 1 वाटी सफेद तीळ आणि 1 वाटी जवस घ्यायचे. सुरुवातीला तुम्ही हे प्रमाण 50-50 ग्रॅम घेऊन ट्राय करू शकता. आता गॅसवर एक जाड बुडाचा तवा किंवा कढई ठेवा. हे तीनही घटक एकत्र करून मंद आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटं भाजून घ्या. इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यांना जास्त काळं करायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही. फक्त त्यातील ओलसरपणा गेला पाहिजे आणि हलका खमंग सुवास आला पाहिजे. भाजल्यामुळं काय होतं तर हे पचायला हलके होतात आणि यांची पावडर जास्त दिवस टिकते. भाजून झाल्यावर हे मिश्रण ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असताना दळू नका, नाहीतर त्याला पाणी सुटेल. थंड झाल्यावर मिक्सरमधून याची बारीक पावडर करा आणि एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. प्लास्टिकच्या डब्यापेक्षा काचेची बरणी नेहमी चांगली. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे औषध सेवन कसं करायचं. हे मिश्रण कितीही गुणकारी असलं तरी ते घेण्याची पद्धत चुकली तर फायदा होत नाही किंवा उष्णता वाढू शकते. त्यामुळे तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार हे कसं घ्यायचं ते मी सांगतेय. आयुर्वेदानुसार ज्या माणसाची प्रकृती वेगळी असते, वात, पित्त आणि कफ. जर तुमची पित्त प्रकृती असेल म्हणजे तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो, छातीत जळजळ होते, ॲसिडिटी होते, तर तुम्ही ही पावडर कोमट दूध, साजूक तूप किंवा खडीसाखरेसोबत घ्यावी. कारण दूध आणि तूप या मिश्रणाची उष्णता कमी करतं आणि तुम्हाला त्रास होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे कफ प्रकृती. ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो, अंगात सुस्ती असते, त्यांनी हे मिश्रण मधासोबत किंवा गुळासोबत घेणं उत्तम असतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे वात प्रकृती. ज्यांचे सांधे जास्त दुखतात, पोटात गॅस होतो, सांध्यांमधून आवाज येतो, त्यांनी कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत हे मिश्रण घ्यावं. हे घेण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. सकाळी उठल्यावर ब्रश केल्यावर 1 चमचा ही पावडर घ्या आणि वरून तुमचं कोमट पाणी किंवा दूध घ्या. जर सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हाही तुम्ही घेऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही हे 2दा घेऊ शकता, सकाळी आणि संध्याकाळी. पण उन्हाळ्यात दिवसातून एकदा घेणं पुरेसं आहे. मी तुम्हाला एक सोपा उपाय, एक लाईफ हॅक सांगते. जर तुमच्या घरातील मुलांना किंवा पुरुषांना हे असं पावडर स्वरूपात खायला नको असेल, ते कंटाळा करत असतील तर काय करायचं. रोजच्या जीवनात जी आपण चपाती किंवा भाकरी बनवतो त्या पिठामध्ये 2 चमचे ही पावडर मळतानाच टाकून द्यायची. चपातीला एक छान खमंग चव येते आणि कळत नकळत हे औषध संपूर्ण कुटुंबाच्या पोटात जातं. यामुळे घरातील कोणालाही कधीच कॅल्शियम किंवा लोहाची कमतरता पडणार नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जवस, अळीव यामध्ये फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ खूप असतात. फायबर पचवण्यासाठी शरीराला पाण्याची खूप गरज असते, ज्यामुळं ज्या दिवशी हा तुम्ही उपाय सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला दिवसभरात भरपूर पाणी प्यायचंय. तर पाणी तुम्ही कमी प्यायलात तर कदाचित उष्णता जाणवू शकते, की तसेच हा उपाय काही जादू नाहीये, की आज खाल्ला आणि आज गुडघेदुखी उद्या बरी झाली. हे आयुर्वेदिक पोषण आहे. तुम्हाला हे सातत्यानं किमान 21 दिवस ते 1 महिना करायचे. हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल. तुमचं केस गळणं थांबेल, चेहऱ्यावर तेज येईल आणि गुडघ्यातील वेदना कमी होऊन चालताना आत्मविश्वास येईल. ज्यांना मधुमेह आहे, बीपीचा त्रास आहे किंवा थायरॉइड आहे, ते लोक सुद्धा हे मिश्रण बिनधास्त घेऊ शकतात. उलट मधुमेहामध्ये जवस हे खूप फायदेशीर ठरतं. फक्त गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच हे घ्यावं, कारण अळीव उष्ण असतात. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा सविस्तर उपाय. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आरोग्याची काळजी घेणं
हेच खरं प्रेम आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरतं ठेवू नका. तुमच्या WhatsApp ग्रुपवर तुमच्या मित्र-मैत्रिणींना, आई-बाबांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण चांगली माहिती शेअर करणं हे एक पुण्याचं काम आहे. तुम्ही हा उपाय कधीही सुरू करताय आणि तुम्हाला काय फरक पडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतेय. अशाच वैज्ञानिक आणि घरगुती आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.